वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाने गेले 40 ते 50 वर्षापासून आपण शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत। परंतु समाजातल्या सर्व लोकांना, सर्व पोट जातीतल्या लोकांना आज एकत्र करण्यासाठी आणि काही शासकीय योजना तसेच आपल्या समाजाची पूर्ण खानेसुमारी या ठिकाणी करण्यासाठी हा एक कौटुंबिक सोहळा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। खरं तर जातीमध्ये न गुंतता आपण समाजापुढे वेगळा आदर्श ठेवण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। परंतु बऱ्याच जणांच्या मनात शंका असेल की जातीच्या वाटघडीत आपण न पडता पण तुम्ही तर वीरशैव समाजासाठीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे, म्हणजे जातीसाठीच ठेवलेला। पण या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगायचं आहे की आपण कुठल्या इतर समाजाला दाखवण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला नाही। एकतर आपला समाज हा आर्थिकदृष्ट्या काही ठिकाणी दुर्बल पण आहे आणि बऱ्यापैकी मध्यमवर्गीय आहे। बऱ्याच जणांचा व्यवसाय आहे, फार थोडे लोक आपली नोकरीत आहेत। पण ह्या लोकांना कुठेतरी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, कारण का इतर समाज जसा शासकीय योजनेत लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतो तसा आपला समाज थोडासा बिडसतोय। नेमकं कुणाकडे जायचं, कुणाशी भेटायचं, कुणाला बोलायचं याबाबतचा संभ्रम आपल्या समाजातल्या माता भगिनींना, आपल्या युवकांना सगळ्याच या ठिकाणी निर्माण होतो। त्यामुळं हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच येते की विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। याचा अर्थ असा नाहीये की त्याचे हात ओढून काढायचे। प्रत्येकाने प्रत्येकाला कुठेतरी एकमेकाला सहकार्य करण्याची भावना आपण जर आपल्या समाजात ठेवली, याचा अर्थ असा नाही की कुणी एकमेकाला आर्थिक मदत करा, पण एखादा आपल्या समाजातला बांधव कुठं जर नडला अडला, मग हॉस्पिटलमध्ये असू द्या, शासकीय कामासाठी असू द्या किंवा इतर कुठल्याही कामासाठी असू द्या, इथं या ठिकाणी प्रत्येकाने, सर्व समाजातल्या लोकांनी सामोरं जाऊन या ठिकाणी पुढे येणं गरजेचं आहे। यासाठीचा हा कार्यक्रमाचा नियोजन केल्याचा एक संदर्भ आहे। खरं तर ही प्रक्रिया एक दिवसाची नाहीये, ही निरंतर चालणारी प्रक्रिया। कारण का आज आपण शहराची खानेसुमारीचा आपण सुरुवात केलेली आहे, नंतर आपण ग्रामीण भागातले पण त्या गोष्टीने करत आहोत। माझी सर्व बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की जितके जास्त आपण एकमेकांच्या संपर्कात जाऊ तितका समाज एकत्र येण्यासाठी आणि सर्व फायदा घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत केली जाईल। थोडस मी आज तुम्हाला एक जाणीवपूर्वक उद्घाटन पण करतो की मी आज स्टेजवर फक्त आमचे संचालक मंडळ घेतलेले आहे। थोडस राजकीय व्यासपीठावरच्या लोकांना मी सुद्धा खालीच आहे, फक्त प्रास्ताविक करण्याकरता पुढे। त्याच्यामुळं सर्व ह्या लोकांनी ह्या गोष्टी समजून घ्या आणि माझी विनंती आहे की त्या सर्व नेत्यांना, कुणी असू दे, समाजातले जे काही सर्व राजकीय नेते असतील त्यांनी सुद्धा ह्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात संपर्क तुमचा असतोच, त्या दृष्टीनं आपला संपर्क ठेवून तुम्ही सुद्धा सर्वांनी या समाजासाठी 100% तुम्ही ते काम करतात, कारण का तुम्हाला सगळ्यांची गरज आहे। उद्या तुम्हाला पण उभं राहायचंय सगळ्यांना, त्याच्यामुळं तुमचा जेवढा संपर्क जास्त होईल तेवढा प्रत्येकाला लाभ होईल। त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्यायची आहे की त्याबाबत संपर्क सगळ्यांनी करण्याचा। तसंच आपण जे काही 50 माणसं असतील किंवा 51 माणसं आपण खानेसुमारीसाठी नेमलेली आहेत, म्हणजे खरोखरच मला त्यांचं कौतुक आहे। मला एकतर आप्पा आणि नागेशांना मला फार कुणाची ओळख नव्हती, म्हणजे मी प्रामाणिकपणे कबूल करतो, पण ह्या लोकांनी मला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सर्व भागातल्या
त्या लोकांनी आपापली बऱ्यापैकी स्वतःचं काम, मी प्रत्येकाला सांगितलंय की समाजसेवा करायची हे सगळं आपलं कामधंदा बघून, कुणीही विनाकारण स्वतःचा कामधंदा सोडून समाजसेवा करायला जाऊ नका, नाहीतर एक दिवशी समाज त्याला कुठेतरी बाजूला ठेवतो. त्यामुळं ह्या सर्व जे काही लोक आहेत, पोरं आहेत, मुलं आहेत, त्या तरुणांचं मी एकतर ऋणी आहे की आपण सर्वजण ह्यात भाग घेऊन हिरारीनं पुढे काम करतायत. त्याबद्दल समाजाच्या वतीनं खरं तर आज मी ह्या 50 लोकांना इथं वर बसवायचं ठरवलं होतं की जे काम करतायत त्यांच्यासाठी मी ह्या गाद्या टाकल्या होत्या. पण बऱ्याच जणांचं मत आलं की आम्ही काही इतके मोठे नाहीत आणि इतकंही नाही, आम्ही समाजासाठी काम करतोय, त्यामुळं मी ती गोष्ट टाळली. पण मला कुठंतरी त्यांचं ऋण व्यक्त करायचंय, त्यामुळं मी थोडंसं त्यांना याबाबत उल्लेख केला. आणि समाजातल्या ज्या आपल्या लोकांना ज्या गरजा आहेत, आता उदाहरण म्हणून मी सांगतो की लाडकी बहीण योजना प्रचंड गाजते, त्याच्यासाठी नेमकं कुठं जायचं, त्यात काल भर पडली परत लाडका भाऊ. त्यामुळे ह्या सगळ्या योजना, एखाद्याला रेशन काढायचंय, कार्ड काढायचंय, आयुष्यमान कार्ड, सगळ्यात मोठा जो प्रश्न निर्माण होतो सध्या तो हॉस्पिटलच्या बाबतीत आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या खर्चानी बऱ्यापैकी ते कुटुंब अर्ध आर्थिकदृष्ट्या नाजूक होतं आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा नाजूक होतं. त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी असू द्या, महात्मा फुले योजना असू द्या, आयुष्यमान कार्ड योजना असू द्या, ह्या योजनेच्या मार्फत आपल्या समाज बांधवांना त्या ठिकाणी कशी मदत होईल अशा प्रकारचं नियोजन आपण आज या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून तुम्हाला दुसऱ्या पेजवर, पत्रिकेच्या दुसऱ्या पेजवर शासकीय योजनेचे काम करणारे जे आपले 10-12 समाजातले तरुण आहेत, ते जे ऑनलाईन आता काम करतायत, त्यांचा फोन नंबर, त्यांचं नाव आणि ते कोणत्या योजनेखाली काम करतायत अशी स्पष्ट माहिती आपण त्या ठिकाणी दिली आहे, जेणेकरून त्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी जिथं अडचण येईल त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधावा. आणि याबाबत अजून कुणाला जास्त अडचण वाटली तर माझा पण नंबर दिलेला आहे, फक्त नाव टाकलेलं नाहीये, त्यांनी माझ्याशीही संपर्क साधावा किंवा जे आपल्या समाजातले नेते आहेत त्यांच्याशीही संपर्क साधावा, जेणेकरून आपल्या समाजातलं कुठून तरी काम होणं गरजेचं आहे. तसेच खाणेसुमारीसाठी जे आपण फॉर्म दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एक 50 ते 55 लोकांची आपण नावाची आणि फोन नंबरची यादी त्या भागातल्या लोकांची दिलेली आहे. त्या संदर्भातल्या सर्व लोकांनी आपापल्या भागातल्या त्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून तो फॉर्म भरून जितक्या लवकर आम्हाला पोस्ट करतात त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी पुढील कारवाई करणं सोपं जाईल. सगळ्यात आता महत्वाची दुसरी गोष्ट आहे ओबीसी प्रमाणपत्राची, जे सगळ्यात आत्ता गाजलेलं प्रकरण आहे. हे आपल्या समाजातल्या बऱ्याच बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचण निर्माण होते. माझी या निमित्तानं सन्माननीय मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना विनंती आहे की जसं कुणबी समाजाचे दाखले शोधण्यासाठी एक शासनाने प्रयत्न केला, आम्ही आमच्या स्तरावर जे नगरपालिकेतले वाणी जातीचे पुरावे आहेत, एक आपला नगरपालिकेचा एक अथॉराइज माणूस जर दिला आणि आमच्या समाजातले 2-3 युवक किंवा आम्ही कुणी हे जर जवळजवळ 1818 पासून आपल्याकडे पुरावे आहेत नगरपालिकेत आणि 1967 सालापर्यंत आपल्याला पुराव्याची गरज आहे, तर आमची तयारी तशी चालू आहे. म्हणजे आपण माहिती पण काढायला चालू केलं आहे. पण आम्हाला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे नगरपालिकेकडून की जेवढे काही ते पुरावे असतील ते आम्ही स्कॅन करून घेतो. रेकॉर्ड तुमच्या जवळच राहील, फक्त तेवढ्यापुरतं स्कॅन करून घेऊन आम्ही ते संकलित करतो आणि ज्यांचे पुरावे सापडले आहेत त्या लोकांना ते पुरावे देऊन ओबीसी जात प्रमाणपत्र काढण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने करू, अशी एक ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना देतो. जास्त वेळ न घेता कार्यक्रमाचं एक रूपरेषा तुम्हाला सांगण्यासाठी माझी फक्त एकच इच्छा आहे की समाजाने सर्व जाती एकत्र येतात म्हणून मी एकत्र यायचं म्हणत नाही, पण कुठंतरी आपल्या समाजाने आपला समाज जर आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या जर वर आणायचा असेल तर आपल्या समाजातल्या आपल्याच लोकांनी मदत केल्याशिवाय ही गोष्ट कधीही पूर्ण होणार नाही आणि दुसऱ्याकडनं तुम्ही अपेक्षा करण्याचं कारण पण नाही. त्यामुळं माझी सर्व बांधव भगिनी यांना विनंती आहे की ह्या उपक्रमाचा सर्वांनी व्यवस्थितरित्या लाभ घ्यावा, सहकार्य करावं, जास्तीत जास्त प्रमाणे या उपक्रमात सहभागी व्हावं
आणि मी परत एकदा हे जे तरुण काम करणारे आहेत सगळे 50 असू द्या 55 असू द्या अजून वाढतील, ह्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.